इश्कवाला लव भाग 4. काही दिवस निघून जातात. सर्व काही छान सुरू असते. पण ग्रुपमध्ये आता निवेदिता राहत नसते. आता ती पहिल्यासारखं ग्रुपमध्ये कोणाशी बोलतही नसते. ती तिच्या वेळेत कॉलेजला येते आणि लेक्चर अटेंड करून निघून जातं. आशिष, विशाल, सायली आणि स्नेहा सोडून बाकीच्यांना झालेल्या प्रकाराबाबत काहीच माहीत नसते. अनेकदा प्रीती, मानशी, शुभम तिला विचारायचा प्रयत्न देखील करतात. पण ती सर्वांनाच टाळत असते. शेवटी तिची मर्जी म्हणून सर्वजण लक्ष देणं सोडून देतात. इकडे आशिषही विचारात पडलेला असतो. सायलीबद्दल नक्की आपल्या मनात काय आहे हेच त्याला समजत नसते. पण विशालला ह्याबद्दल सांगावे तरी कसे हेच त्याला समजत नाही. पण शेवटी विशाल हा आपला जिगरी आहे, तो समजून घेईल म्हणून तो विशालला सर्व काही सांगायचं ठरवतो. कॉलेज सुटल्यावर आशिष आणि विशाल दोघेही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बसतात आणि आशिष विशालला सांगू लागतो, विशाल डार्लिंग ऐक ना, बोल की जानू, काय झालं आज? जायचं नाही का घरी? गेले की आता सगळे? हो रे, तुझ्याशी मला बोलायचं होतं जरा. बोल की भावा मग. तुला निवेदिताबद्दल सर्व माहीत होतं ना, तरी तू मला सांगितलं नाहीस? अरे आशिष, नाही सांगितलं तुला मी, कारण मला माहीत होतं तू तिला फक्त मैत्रीण मानतोस. ती किती हट्टी आणि ओव्हर रिॲक्ट करते हे मला माहीत होतं. उगाच ग्रुपमध्ये विषय नको आणि तुला मनस्ताप नको. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला सांगणारच होतो आणि यावर तुझा जो निर्णय असेल तो तू घेशीलच. किती रे भावा माझ्यासाठी? गप रे, वेड्यासारखं नको बोलू. दोघे यावर हसतात. बरं एक ना विशा, बोल. निवेदिता त्या दिवशी सायलीबद्दल जे बोलली त्याचा मी खूप विचार केला. बरं काय विचार केलास मग? ती जे बोलली तसं खरंच काही आहे का विशा? सांग ना, तुला असं काही जाणवलं का कधी? खरं सांगू, पण पटेल का ते तुला? हो रे भावा सांग. तुला ती आवडायला लागलीये, पण अजून तुलाच ते नीट समजलं नाहीये. तू फक्त मैत्री समजून स्वतःशी समजून काढतोयस. मला ती फक्त आवडते. या पलीकडे काही नाहीये विशा. नक्की का आशू? तू माझ्यापासून लपवशील, खोटं बोलशील रे, पण स्वतःपासून कसं लपवशील? काही क्षण आशिष गप्प बसतो. नाही रे विशा, पुन्हा मी ते सगळं नाही झेलू शकणार. आशू, सायली आणि तन्वीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हो रे, पण ती मला फक्त बेस्ट फ्रेंड म्हणून पाहते रे. हो का? आणि आपल्याकडे त्याग असेल तर बोल की आशू, पाहू आधी. बरं बघशीलच तू. आता डोक्याला खूप ताण नको देऊ, चल घरी आता. दोघेही घरी निघून जातात. संध्याकाळी विशाल स्नेहाला फोन करतो आणि तिला झालेली सर्व चर्चा सांगतो. बघ हा स्नेहू, मी तुला बोललो होतो ना, माझा बेस्टू आधी मला सांगणार. तुझ्या बेस्टीचं काय झालं रे? हो रे विशा, ती माझी बेस्ट मैत्रीण झालीये, पण तिला आणि मला भेटून कुठे आत्ताशी 4 महिने होत आलेत. तुझ्या आणि आशिष सारखी एवढी जुनी मैत्रीण कुठे आहे अजून आमची? हो ग, पण तू तिच्यासमोर सहज विषय काढ तरी. काय बोलतीये ते एक. बोलते ना. उद्या आम्ही दोघी शॉपिंगला जातोय मॉलमध्ये, तेव्हा विषय काढते. ओके, उद्या बघ तू आशूला कसं दाखवून देतो ते. पण काय करणार आहेस तू? बघ तरी मी, मग कळेल तुला उद्या. गंमत आहे. बरं बघते मग. ओके बाय स्नेहू, उद्या भेटू. हो बाय विशा. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आशिष बाईक घेऊन विशालच्या घराजवळ येतो. विशाल आशिषच्या बाईकवर बसतो आणि आशिषचा फोन घेऊन त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक फोटो शेअर करतो. कॉलेजला आल्यावर आशिष गाडी पार्क करून घेतो. घेतलीस का मूवी? हो रे घेतली, आता शेअर इट वरून. घे तुझा फोन. ओके चल. दोघेही लेक्चरला जातात. लेक्चर संपल्यावर सगळेजण ग्राउंडवर गप्पा मारत बसतात. आशिष सायलीशी बोलत असतो, पण सायलीचं त्याच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नसतं. आशिषला ते जाणवतं. तो तिला विचारतो, काय झालं सायली? कुठे लक्ष आहे तुझं? काही नाही, बोल. तिच्या बोलण्यातला वेगळा अंदाज आशिषला कळून येतो. काय झालं? अशी का बोलतेस? कुठं काय बोलले मी? मग अशी रागाने का बरं बघत होतीस मगाशी, आणि आता असं नाराज झाल्यासारखं का बोलतीयेस? माझं काही चुकलंय का? नाही, काही नाही. सांग ना मग. काही नाही रे. तेवढ्यात तिथे स्नेहा येते. सायली, येतीयेस ना? चल जरा लवकर. मॉलला जायचंय आपल्याला. हो चल आलेच. चल बाय आशिष. हो बाय सायली. सायली आणि स्नेहा निघून जातात. विशाल आशिषजवळ येतो. काय आशू, सायली काही बोलली का? नाही रे विशा,
बहुतेक तिला माझा कसला तरी राग आलाय. हो येणारच की. आणि विशाल जरा मिश्किलपणे हसतो. विशा, खरं सांग, तू काय बोलतोयस का तिला? सांग. नाही रे भाऊ. एक काम कर, तुझं व्हॉट्सअप उघड आणि स्टेटस बघ. आशिष व्हॉट्सअप उघडून चेक करतो. अरे विशा, हे काय टाकलंय तू? विशाल असतो. फोटो आहे रे. कॉट्स ऑफ लव्ह, प्रेमाबद्दल विचार. आणि पुढच्या स्टेटसवर निशाचा फोटो आहे. कोण ही निशा? अरे, आहे आमच्या सोसायटीमधली माझी मैत्रीण. विशालराव, असे पण कशाला ठेवलेस हे माझ्या व्हॉट्सअपवर? तुझ्या ठेवायचं ना, माझा काय संबंध? आणि सगळ्यांनी पाहिलं असेल यार. काय तू पण? विशाल पुन्हा हसतो. एक भावा, स्टेटस सर्वांना हाईड करून ठेवलाय मी. फक्त सायली, स्नेहा, प्रीती, मानसी आणि तुझ्या चांगल्या मैत्रिणींचा हा स्टेटस शो केलाय. अरे पण का? तू काल बोलला होतास ना, सायली तुला फक्त चांगला मित्र मानते, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही म्हणून. तेच कळेल आता तुला. पण ते कसं? हाय का आता? अरे आशू, तुझ्या मैत्रिणींना काही वाटलं नाही. काहींनी रिप्लाय केला, कोण आहे कोण म्हणून. पण सायली चिडली ना. ती तुझी मैत्रीण असती तर नक्कीच बाकींच्यासारखं तुला चिडवत बोलली असती ना, कोण आहे वगैरे. आणि आपण लेक्चरला जाण्या अगोदरच तो स्टेटस मी ठेवला. नाहीतर तू व्हॉट्सअप उघडलं असतं तर कळालं असतं तुला. विशाल पुन्हा हसतो. अच्छा, म्हणून म्हटलं आज मानशी मला बघून ओय होय असं सारखं का बोलत होती. ते असू दे, पण सायलीला दुसरा कुठला राग आला असावा किंवा तिचा मूड ऑफ असावा. नाही रे भाऊ, बघ तू 100% हेच कारण आहे. कळेल तुला आज. बरं कळेल ना मला संध्याकाळीपर्यंत. हो बघ. चल जाऊ घरी. दोघेही घरी निघून जातात. इकडे सायली आणि स्नेहा शॉपिंगला आलेल्या असतात. दोघेही गप्पा मारत असतात. मध्येच मुद्दाम स्नेहाविषयी काढते. काय झालं होतं ग सायली? आज आशिषशी नीट बोलत तर नव्हतीस तू? काही नाही ग, जरा असंच गंमत. बरं, त्याला काय एक मैत्रीण आहे का? असतील 1760 ग. काय ग, काय झालं हा? काही नाही ग, जाऊ दे. बरं सायली, आणि हो, तो तसा नाहीये ग. म्हणजे? अगं तुला वाटतंय ना तसं नाहीये काही. बरं, त्याला मैत्रीण आहे बऱ्या, पण तो बाकींच्या मुलांसारखा नाहीये. बरं हो का? मग तो स्टेटस ठेवला असेल ग सहज. त्यालाच माहीत. जाऊ दे. अजून काय घ्यायचं आहे का तुला? हो अगं, पर्स घ्यायची आहे मला. चल बघू चांगल्या दुकानात. हो चल. रात्री आशिष व्हॉट्सअपवर विशालशी चॅटिंग करत असतो. तेवढ्यात त्याला सायलीचा मेसेज येतो. बोला. काय ग, किती मेसेज केले तुला? शॉपिंगला गेले होते स्नेहासोबत. झाली का मग शॉपिंग? खूप खर्च केला असेल ना? बोल की. आज नाराज होतीस माझ्यावर? नाही तर. हो का? तुम्हाला काय एक मैत्रीण आहे का? अय, असं काय बोलतीयस? काही नाही. झोप. गुड नाईट. बरं, आज एवढ्या लवकर? जेवण वगैरे केलं ना का नाही? नाही खाल्लं. आम्ही दोघींनी बाहेर. अय्यो, एकटे एकटे ना. तुझं काय काम आमच्या मुलींमध्ये? जा की तुझ्या मैत्रिणीबरोबर. अरे अरे, चल बाय आशिष. अगं एक तरी. ओय हॅलो. सायली ऑफलाईन गेलेली असते. आशिष जरा हसतो आणि स्वतःशीच म्हणतो, कशी आहे राव तू सायली? काय असेल बरं तुझ्या मनात? नक्की तेच असेल ना गं? इकडे विशाल आता स्नेहाबरोबर चॅटिंग करत असतो. पाहिलं ना आज सायली कसं वागत होती आशूबरोबर? हो मग, ती बोलली पण मला. भलताच राग आला होता तिला. हो ना. हो तर. प्रेम करते ती आशिषवर. अजून दाखवत नसली तर कळतं ते. जेलसी फील तर होणारच ना तिला. हो, तेच दाखवायचं होतं मला आशूला. बहुतेक माझं काम झालं पण आता. हो का? मग अजून काय काय उद्योग करणार आहे तू? देख ना तू. देखते है हा ना. चल बाय स्नेहू. झोप आलीये. झोप माकडा. गुड नाईट. ओके जी. गुड नाईट. दुसऱ्या दिवशी सर्वजण कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जमलेले असतात. मानशी म्हणाली, सो गाईस, यू नो आपले डेज येणार आहेत. शुभम म्हणाला, हो यार, पुढच्या आठवड्यात आहेत ना. आशिष म्हणाला, मग फुल रडा. स्नेहा म्हणाली, हो, मी आणि सायली कॉम्पिटिशनमध्ये पण भाग घेतोय. विशाल म्हणाला, अरे वा, कसल्या स्पर्धेत? सायली म्हणाली, सिंगिंग. आशिष म्हणाला, काय म्हणतेस? तुला गाता येतं? सायली म्हणाली, हो मग. तुझ्या मैत्रिणीला नाही येत का? सायली असं म्हणताच विशाल आशिषकडे पाहून मिश्किलपणे हसतो. आशिष म्हणाला, काय सायली तू पण? प्रीती म्हणाली, सायली, मग एखादं गाणं ऐकव की आम्हाला. सायली म्हणाली, अय, आत्ता कुठं इथं? स्नेहा म्हणाली, चालतंय की.
होऊन जाऊ दे, एक होऊ दे. त्यांना तुझा पण आवाज. सायली म्हणाली, नको ग बाई, कॉम्पिटिशन दिवशी ऐका. सर्वजण सायलीला आग्रह करतात. आशिष म्हणाला, सायली ऐकव ना, एखादं गाणं प्लीज. सायली म्हणाली, बरं बरं, पण सिरियसलीच टायटल सॉंग्स आहे हा, चालेल का? विशाल म्हणाला, चालतंय की. सायली म्हणाली, ऐका मग. सर्वजण शांत होतात. आशिष लक्ष देऊन तिच्याकडे पाहत असतो. सायली एक दीर्घ श्वास घेते आणि गाणं म्हणू लागते. तू गारवा, ओळखीचा डोह आहे, ओळखीचा भोवरा, काय सांगू आठवांना, हा खरा की तो खरा. तुला पाहते रे, पाहिले मी तुला पाहताना मला, पाहता पाहता हात हाती दिला. सायली सर्वांकडे पाहते. सर्वजण मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे तिलाच पाहत असतात. मानशी म्हणाली, शपथ, काय आवाज आहे ग तुझा. 2 मिनिटसाठी आर्याचं गाणं गातीये असं वाटलं. प्रीती म्हणाली, हो अगदी खरंच, बिना म्युझिक पण इतकं छान, ग्रेट. स्नेहा म्हणाली, हो मग, शास्त्रीय संगीताची गायिका आहे ती, माझ्यापेक्षा जास्त रियाज आहे तिचा. विशाल म्हणाला, जबरदस्त सायली, तूच फर्स्ट येशील. सर्वजण सायलीचं कौतुक करत असतात. आशिष मात्र एकटक तिच्याचकडे पाहत असतो. खरं तर तिच्या सूर आणि गाण्याने तो अगदी मोहित झालेला असतो. आशिष म्हणाला, मस्त हा सायली. सायली म्हणाली, बस बस, पुरे कौतुक आणि थँक्यू एव्हरीवन. मग सर्वांच्या डेवर गप्पा रंगतात आणि काही वेळाने सर्वजण घरी निघू लागतात. आशिष आणि विशाल ही घरी निघालेले असतात. मध्येच विशाल आशिषला विचारतो, आशू, सायली खूप छान गाते ना? हो ना, वाटलं पण नव्हतं मला ती इतकी छान गाते म्हणून. आशू, तुला असं जाणवलं नाही का रे? काय जाणवलं? तिने ते गायलेलं गाणं तुझ्यासाठी होतं ते एक संकेत असावा. विशा, काहीही हा? अरे खरं भाऊ, मलाच जाणवलं ते. तिचं लक्षही तुझ्याकडेच होतं. आणि तू तू तर भान हरपून सारखा ऐकत होतास हा. हो रे, पण मला नाही वाटत असं काही असेल. बरं भावा, ठीक आहे, एक दिवस नक्की तुला कळेल बघ तू. ठीक आहे, इंतजार रहेगा. विशालला सोडून आशिष घरी येतो. सहज व्हॉट्सअप ओपन करतो तर सायलीचे मेसेज पडलेले असतात. हाय आशिष, पोचलास का घरी? हाय सायली, हो मगाशीच. तू केव्हा पोचलीस? आत्ताच. झाला अर्धा तास. अच्छा, मग गाणं नाही आवडलं का तुला? अगं, विषय आहे का? किती छान गायलीस तू. मी तर हॅपनोडाईज झालो होतो राव. अच्छा, थँक्स आशू. एक विचारू, राग येणार नसेल तर? हो विचार की. तुझ्या गाण्यात असे भाव जाणवले की तू एखाद्या व्यक्तीसाठी ते गाणं गायलीस. असू शकेल कदाचित. मला नाहीत माहीत. बरं, ओके. ओके, चल बाय, बोलते नंतर. जरा काम आहे. बाय सायली. फोन चार्जिंगला लावून आशिष स्वतःशीच बोलत असतो. कशी आहेस तू अशी सायली? एखाद्या इशारा देतेस आणि पुन्हा नाही म्हणून नकारतेस. तुझ्या मनात काय आहे ग नक्की? खरंच ते गाणं तू माझ्यासाठी म्हटलीस असं वाटलं मला. माझ्या भावाला पण जाणवलं ते. केव्हा सायली मनातले भाव मोकळे करशील तू? आशू भैया, आशू भैया. अनु आशिषला आवाज देते. हो, आलो. आशिष अणूच्या रूमकडे जातो. इकडे सायली तिच्या रूममध्ये तिची डायरी काढते. ती घेऊन काहीतरी लिहित असते. स्वतःशीच ती काहीतरी बोलत असते, हसत असते. कसं सांगू तुला आशिष, काय आहे माझ्या मनात? कसे माझे भाव व्यक्त करू मी? तू मला फक्त मैत्रीण मानतोस आणि जर मी निवेदिता सारखं तुला सांगून टाकलं आणि तुला राग आला तर? काय करू रे? भीती वाटते मला. आणि सायली डायरीत लिहिते. काय होईल पुढे? नक्की कोण पहिलं देईल प्रेमाची कबुली, सायली की आशिष? तर पहा पुढील भागात. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.